शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. 31 डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता 1 जानेवारी वेतनवाढ मिळणार का? पेन्शन वाढणार का? महाराष्ट्र शासनाने याबाबत नवीन जी-आर केला आहे. हा निर्णय लाखो शिक्षकांसाठी किती फायदेशीर आहे ते आज जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण 4 जून 2026 रोजी जारी झालेल्या महत्त्वाच्या शासन निर्णयाची माहिती पाहणार आहोत. हा जी-आर विशेषतः 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. जी-आरमध्ये नेमकं काय आहे? यापूर्वी वित्त विभागाने 31 डिसेंबर 2026 रोजी निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ धरून पेन्शन निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बघा, ती जी-आर सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. समजा एखादा शिक्षक 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त झाला. सामान्यतः त्याची पुढील वेतनवाढ 1 जानेवारी 2026 रोजी मिळाली असती, परंतु तो त्याच्या एका दिवस आधी निवृत्त झाल्यामुळे त्याला ती वेतनवाढ मिळत नाही. आता शासनाने हीच बाब लक्षात घेऊन 1 जानेवारीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन पेन्शन निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणाला फायदा होणार? या जी-आरमुळे सर्वाधिक फायदा होणार आहे 100% अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी. 31 डिसेंबर रोजी निवृत्त झालेले कर्मचारी यांच्या पेन्शन गणनेत अतिरिक्त वेतनवाढ विचारात घेतली जाऊ शकते. पेन्शनमध्ये किती वाढ होऊ शकते? जी-आरमध्ये वाढीची नेमकी रक्कम दिली नाही, परंतु काल्पनिक वेतनवाढ धरल्यामुळे अंतिम वेतन वाढेल आणि पेन्शन ही शेवटच्या वेतनावर आधारित असल्यामुळे निवृत्ती वेतनातही वाढ होण्याची शक्यता आहे. हा निर्णय का महत्त्वाचा आहे? अनेक वर्षापासून कर्मचारी संघटनांची मागणी होती की 31 डिसेंबर रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्याय होत आहे, कारण त्यांनी पूर्ण वर्ष सेवा दिलेली असते तरीसुद्धा केवळ 1 दिवस आधी निवृत्त झाल्यामुळे त्यांना पुढील वेतनवाढ मिळत नाही. हा जी-आर त्या समस्येवर मोठा दिलासा देणारा ठरू शकतो. मित्रांनो, हा जी-आर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी नसून मुख्यतः 100% अनुदानित शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आला आहे. तुमच्या प्रकरणात लाभ मिळणार का? यासाठी संबंधित शिक्षक विभाग किंवा कार्यालयातील संपर्क करणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर 31 डिसेंबर रोजी निवृत्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा जी-आर महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो. तुमच्या ओळखीतील एखादा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी 31 डिसेंबर रोजी निवृत्त झाला असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.